नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. महिनाभराच्या या अधिवेशनात काय झालं? हंगामाशिवाय काही झालं नाही. नुसता गोंधळ. म्हणजे राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी सभागृहाचं कामकाज चालूच दिलं नाही. नुसता गोंधळ. म्हणजे आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जंतर मंतरवर आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या विरोधात. त्यात पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्याचं काँग्रेसवाले म्हणजे राहुल गांधी भांडवल करतायत. तिथे जंतर मंतरवर गोळीबार चालला, गोळ्या चालल्या, पॅलेट गन चालली, असा त्यांचा आरोप आहे. त्यासाठी सभागृहात चर्चा करा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं अशी त्यांची सुरुवातीपासूनची मागणी होती. आणि पुढे काय झालं? म्हणजे आता आज म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज अमित शहा तयार झाले. आज दुपारी त्यांनी म्हटलं मी सभागृहात येतो आणि उत्तर देतो. चर्चेला तयार आहे मी. हा चर्चेला तयार आहेत अमित शहा म्हणजे BJP. तर तिकडे राहुल गांधी नखरे करतायत. त्यांचं म्हणणं आहे की बा वी डोंट केअर असं राहुल गांधीची रिस्पॉन्स आहे. आम्हाला लेक्चर नको आहे असं राहुल गांधी म्हणतात. आम्हाला लेक्चर नको, आम्हाला अमित शहाचा राजीनामा पाहिजे असं त्यांचं आता म्हणणं आहे. म्हणजे हेच राहुल गांधी पूर्वी चर्चा मागत होते की सभागृहात चर्चा करा की नेमकं जंतर मंतरवर काय झालं, गोळीबार चालला का, गोळ्या झाडल्या तर कोणी ऑर्डर दिली वगैरे वगैरे. पण आता त्यांचं म्हणणं आहे आम्हाला लेक्चर नको, आम्हाला अमित शहाचा राजीनामा पाहिजे. त्यामुळे नेमकं विरोधकांना नेमकं पाहिजे काय? म्हणजे आता उद्या अमित शहाने समजा राजीनामा दिला तर म्हणतील अमित शहा नाही, आम्हाला नरेंद्र मोदींचा राजीनामा पाहिजे, पंतप्रधानाचा राजीनामा पाहिजे. मोदींनी राजीनामा दिला तर म्हणतील की बाबा नाही आम्हाला या सरकारचाच राजीनामा पाहिजे, निवडणुका पाहिजेत. तर हे विरोधकांचं हे वागणं जे आहे ते फार विचित्र आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. 100 खासदार आहेत काँग्रेसचे. त्या सर्वांची राहुल गांधीच्या मागे फरफट सुरू आहे. महिनाभराच्या या अधिवेशनात काहीच कामकाज झालं नाही, नुसतं हंगामा. म्हणजे यात काँग्रेसचंही नुकसान आहे, कारण काँग्रेसच्या खासदारांनी काही लोकसभेत काही प्रश्न मांडायचे होते त्यांच्या मतदारसंघातले वगैरे वगैरे, पण ते मांडू शकलेले नाहीत. म्हणजे नुकसान त्यांचंही आहे. सरकारचं सत्ता पक्षाचं आहे, BJPचं आहे अशातला भाग नाही. काँग्रेसच्या खासदारांचंही नुकसान झालंच आहे. पण आता राहुल गांधी म्हणतात आम्ही भाषण ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. आम्हाला आता अखिलेश यादव समाजवादी पक्ष त्यांची तीच रेकॉर्ड आहे. मग विरोधकांना चर्चाच हवी होती. मग आतापर्यंत काय सुरू होतं? आता सरकार तयार झालं चर्चेला, तर ते अपोजिशनवाले पळ काढत आहेत. नेमकं विरोधकांना काय हवं आहे? त्यांना चर्चेचा ढाल पुढे करून काही वेगळं अपेक्षित आहे असं दिसतंय. त्यांचा विरोधकांचा नॅरेटिव्ह काहीतरी वेगळा आहे. ते जमत नाही. त्यामुळे ते
म्हणजे अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्या बदलत आहेत. आज आज याचा राजीनामा पाहिजे, उद्या त्याचा राजीनामा पाहिजे. मी म्हणतो तशीच चर्चा केली पाहिजे वगैरे वगैरे. हे असं चालत नाही. म्हणजे शेवटी ती लोकसभा आहे, संसद आहे. काँग्रेसला 150 वर्षाची परंपरा आहे. त्या पक्षाचा नेता सध्या राहुल गांधी आहेत. नेता बदलल्याने काय परिस्थिती होते ते आपण पाहतोय. का चालू देत नाही तर राहुल गांधी संसद? हा मोठा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. त्यांना काय पाहिजे, काय पाहिजे तेही सांगू शकत नाहीत ते, अशी परिस्थिती आहे. संसद चालवण्याचा मिनिटाचा खर्च, एका मिनिटाचा खर्च किती असेल? संसद चालवण्याचा मिनिटाचा खर्च 2.5 लाख रुपये आणि दिवसाचा खर्च म्हणजे ते मिनिटाचा खर्च 2.5 लाख आणि दिवसाचा खर्च 2 कोटी रुपये. 2 कोटी रुपयाच्या जवळपास आहे. दररोज खर्च होतो. हे अधिवेशन आता 20 जुलैपासून सुरू झालं, उद्या संपेल. म्हणजे जसं 23 दिवसाचं हे अधिवेशन जे आहे ते पूर्ण पाण्यात गेलं. ते पैसे वाया गेले. म्हणजे कारण खासदार तर येत होते, संसदेचे दरवाजे उघडले जात होते, तिथे खासदार सह्या करायचे, त्यांचा भत्ता रेकॉर्ड व्हायचा, पण कामकाज काहीच नाही. हा पैसा जो आहे म्हणजे दिवसाला 2.5 कोटी रुपये खर्च, हा पैसा काय सर? हा पैसा तुमच्या आमचा टॅक्सपेअरचा पैसा आहे, करदात्यांचा पैसा आहे. पण ते विरोधकांना काही वाटत नाही, सत्ताधाऱ्यांना काही वाटत नाही. त्यामुळे मोठी विचित्र परिस्थिती देशामध्ये आहे. तर हे शेवटी उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या कोंडी फुटेल अशी अपेक्षा करूया आपण. पण ती फुटली नाही तर ते ही जी कोंडी आहे हे कुठपर्यंत जाणार पुढं? याचा पुढे शेवट काय याचा आहे? म्हणजे सरकारला सहकार्य करायचंच नाही, सत्ता पक्षाला सहकार्य करायचं नाही, अशी भूमिका जर काँग्रेसची असेल तर मग याचा शेवट पुढे काय होणार आहे? हा प्रश्न म्हणजे लोकशाहीचं मोठं संकट आहे. हे जे शत्रुत्व आहे म्हणजे लोकशाहीमध्ये विसंवाद समजू शकतो, एकमत होत नाही, परंतु एखाद्या गोष्टीवर एकमत होत नाही, पण त्या गोष्टीवर शत्रुत्व सुरू आहे हे प्रथमच पाहायला मिळते. याच्या आधी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झटापटी व्हायच्या, पण ते लगेच संपून जायचं. पण हे इथे आता हे महिनाभर सुरू आहे. त्यामुळे शेवटी प्रश्न हा आहे की आता राहुल गांधींना नेमकं काय पाहिजे, का चालू देत नाहीत त्या लोकसभा राज्यसभा? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करा. नमस्कार.